विद्यार्थी मित्रांनो, मी सौ अमृता पन्हाळे, शेठ विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूलची मराठी शिक्षिका असून इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे। आज मराठी विषयामध्ये आपण इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 5 दादास पत्र हा अभ्यासणार आहोत। आपण थोडंसं या पाठाविषयी माहिती करून घेऊया। या पाठामध्ये आयशा नावाची जी मुलगी आहे ती सहलीला जाऊन आलेली आहे आणि ती आपल्या दादाला एक पत्र लिखते वो अपने भैया को एक खत लिख रही है और उसमें वो बता रही है कि उसने पिकनिक में जाके सहलीला जाऊन तिने काय काय पाहिलं हे तिने आपल्या दादाला एका पत्राद्वारे कळविले आहे। एक खत के द्वारे वो अपने भैया को बता रही है। आता आपण पाठाला सुरुवात करूया। पाठ क्रमांक 5 दादास पत्र। तारीख आहे 25 जानेवारी 2017। प्रिय दादा, सप्रेम नमस्कार। प्रिय भैया, सादर प्रणाम। दादा, कालच मी सहलीला जाऊन आले। अरे, इतकी मज्जा आली काय सांगू। या महिन्यात विज्ञान केंद्रातर्फे आमच्या शाळेत पक्ष्यांसंबंधीची चित्रफित दाखवली। भैया, इतना मज़ा आया कि क्या बताऊं। इस महीने में विज्ञान सेंटर की तरफ से हमारे स्कूल में पक्षियों के बारे में एक फिल्म दिखाई गई। ती पाहून आणि तेव्हा ताई दादांनी सांगितलेली माहिती ऐकून यावर्षी शाळेची सहल एखाद्या अभयारण्यातच न्यायची असा हट्ट आम्ही शिक्षकांजवळ धरला। वह फिल्म देख के और तभी दीदी और भैया ने बताई हुई जानकारी सुन के इस साल स्कूल की पिकनिक किसी नेशनल पार्क में लेके जाने के लिए हम सब बच्चों ने शिक्षकों के पास जिद की। सहलीच्या दिवशी आम्ही पहाटेच निघालो। सोलापूर बार्शी मार्गावर 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या नान्नज गावाजवळ माळढोक अभयारण्य आहे। पिकनिक के दिन हम जल्दी ही निकले। सोलापुर बार्शी मार्ग पर 22 किलोमीटर अंतर पर नान्नज गांव के पास माळढोक अभयारण्य है। ठरलेल्या वेळी आम्ही तिथे पोहोचलो। अभयारण्यातून फिरत असताना सर सांगत होते की भारतातून नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक या अत्यंत देखण्या पक्षाला वाचवण्यासाठी वन विभागानं हे अभयारण्य घोषित केलेलं आहे। हम सब उस दिन समय पर वहाँ पर पहुँच गए। उस अभयारण्य में घूमते समय सर बता रहे थे कि भारत से नष्ट होने के मार्ग पर रहे माळढोक जैसे कम दिखने वाले पक्षी को बचाने के लिए वनक्षेत्र विभाग ने यह अभयारण्य घोषित किया गया है। माळढोक पक्षी को हम इंग्लिश में द ग्रेट इंडियन बस्टर्ड नाम के नाम से जाना जाता है। माळढोक पक्षी शेतकऱ्यांचा मित्र आहे। ये जो पक्षी है यह किसान का मित्र है, कारण शेतातील किड्यांवर तो गुजराण करतो। हा पक्षी वर्षातून एकदाच अंडी घालत असल्याने त्यांची संख्या कमी आहे। शिवाय इतर प्राण्यांनी माळढोक पक्ष्यांची अंडी तुडवली तर संख्या आणखीनच कमी होते। खेती के कीड़ों पर यह जीवित रहता है। यह पक्षी साल में एक बार ही अंडी देता है, इसलिए उसकी संख्या कम है और इस पक्षी के अंडी किसी और पक्षी ने अपने पैरों तले नष्ट कर देते हैं, इसलिए उनकी संख्या बहुत कम है। दादा, आम्ही हा माळढोक पक्षी अगदी जवळून व निरखून बघितला। काय त्याचा रंग, काय त्याची चोच। इतका देखणा पक्षी मी यापूर्वी कधीही बघितला नव्हता। भैया, हमने यह पक्षी बहुत नज़दीकी से और करीब से देखा है। क्या उसका रंग और क्या उसकी चोंच। इतना सुंदर पक्षी मैंने आज से पहले कभी नहीं देखा था। माळढोक पक्ष्यांबरोबरच आम्ही चंडोल,
माळ टिटवी तसेच इतर पक्षीही पाहिले. आमच्या शिक्षकांनी माळढोक पक्ष्यांचे फोटो कॅमेऱ्यात टिपले. पक्ष्यांचे फोटो काढण्यापूर्वी वन खात्याची पूर्व परवानगी घ्यावी लागते हे आम्हाला नव्यानेच समजलं. माळढोक पक्षी के साथ हम लोगों ने चंडोल पक्षी, माल टिटवी और अनेक पक्षी देखे. हमारे शिक्षकों ने माळढोक पक्षी के फोटो अपने कैमरे में ले लिए क्योंकि फोटो निकालने के लिए पहले वन अधिकारियों की सम्मति लेना जरूरी होता है. वह हमें नए से समझ आया. पक्षी हा संतुलित पर्यावरणाचा अविभाज्य घटक आहे. प्रदूषण टाळण्यात, बियांचं वहन करण्यात त्याची प्रमुख भूमिका असते. पक्षी यह पर्यावरण का अविभाज्य घटक होता है. अविभाज्य इम्पोर्टेंट. पोल्यूशन कम करने में, बीज का वहन करने में उनकी प्रमुख भूमिका होती है. हे आमच्या सरांनी सांगितलेलं आम्हाला पटलं. यह हमारे सर ने हमें बताया था, वह हमें समझ में आ गया. आमची सहल अविस्मरणीय झाली. दादा, अभयारण्यातून फिरताना मला तुझी खूप आठवण आली, कारण तुलाही पक्षी खूप आवडतात. हमारी पिकनिक अविस्मरणीय अद्भुत हो गई. भैया, उस अभयारण्य से घूमते समय मुझे आपकी बहुत याद आ रही थी, क्योंकि आपको भी पक्षी ज़्यादा अच्छे लगते हैं. इकडे मी, आई, बाबा मजेत आहोत. तू कसा आहेस? तुझा अभ्यास कसा सुरू आहे? पत्र मिळताच तुझी खुशाली कळव. आम्ही तुझ्या पत्राची वाट बघत आहोत. तुझी बहीण आयेशा. यहाँ मैं, माँ, पिताजी बहुत मज़े से है. आप कैसे हो? तुम्हारी पढ़ाई कैसे चल रही है? खत मिलते ही तुम्हारी खुशहाली हमें बताना. हम सब आपके खत की राह देख रहे हैं. आपकी बहन आयेशा. या पाठावर आधारित तुम्हाला काही शब्दार्थ मी लिहून दिले आहेत, ते तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यावेत. तसेच या पाठावर आधारित स्वाध्यायामध्ये प्रश्न देखील दिलेले आहेत, तर ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करावा. या पाठाच्या शेवटी तुम्हाला सूचना फलक कशा प्रकारे लिहितात, सूचना फलक म्हणजे नोटीस बोर्ड, त्याचं एक उदाहरण दिलेलं आहे, तर ते तुम्ही व्यवस्थित वाचायचं आहे आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे.